रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही पण हा दिंडी सोहळा, पालखी सोहळा बघण्यासाठी आला आहात का? आम्ही पण आलो होतो. आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला भक्त मंडळी, संत मंडळी वर्षानुवर्षे पायी वारी करत असतात, चालत जात असतात पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी. त्यांना पांडुरंगाची आस लागलेली असते म्हणून सगळेजण जात असतात. आणि हा सोहळा बघण्यासाठी लांबून लांबून लोक बघण्यासाठी येत असतात. पांडुरंगाचा जयघोष करत ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम करत वारकरी जात असतात. ऊन वारा त्यांना कशाचीही चिंता नसते. सगळेजण जात असतात. दिंड्या पताका घेऊन मस्त धुंद होऊन जात असतात. वेगवेगळ्या दिंड्या पालख्या येत असतात. मुक्ताबाईची पालखी आली, दर्शन घेतले. माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊन मन भारावून गेले. सगळेजण तुटून पडले होते पालखीला हात लावण्यासाठी वगैरे. खूप गर्दी असते म्हणून आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. फुलाने सजवलेली पालखी खूप छान दिसत होती. माऊलींचं दर्शन घेतलं की आपला नमस्कार पांडुरंगापर्यंत पोहोचतो असे म्हणतात. पालखी खूप सजवलेली होती फुलांनी. पालखी पुढे गेली की मग आम्ही पण पालखीच्या मागोमाग थोडंफार चालत गेलो. फुलेनगरपर्यंत चालत गेलो आम्ही. 20व्यासाठी पालखी तिथे थांबत असते. पोलीस प्रशासन पण सज्ज असते. हा दिंडी सोहळा खूप मोठा असतो. जे बघायला येईल त्यांना भाग्यच आहे. काही लोक जेवणासाठी वगैरे थांबलेले असतात भक्त मंडळी. त्यांचं जेवण वगैरे झालं होतं. नंतर ते आपल्या पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी निघले. जयघोष करत चालले होते. हा सोहळा बघण्यासाठी तुम्ही पण या. पांडुरंग तुमची इच्छा पूर्ण करेल. विठोबा दीनदयाळू आहे, गरिबांचा आहे असं म्हणतात. विठोबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो आणि असंच आपल्याला दर्शन घडत राहो.